नमस्कार माझ्या 12वीच्या मित्रांनो. बघा, हळूहळू एक्झाम जवळ येते. सीईटी बऱ्याच मुलांना टेन्शन आहे. बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहेत, सर मॅथ्स मध्ये 100% स्कोर कसा करता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर बघितला आणि पूर्णपणे तुम्ही जर फॉलो केला तर 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर सगळ्यात आधी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. डोंट बी पॅनिक. जेवढं तुम्ही टेन्शन कमी घेणार मित्रांनो, तेवढं तुमचा अभ्यास जास्त होणार आहे. आता अभ्यास करताना आपल्याला 100% कसा आणता येईल त्याच्यावरती मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, रिवाइज बेसिक कॉन्सेप्ट. आता सगळ्यात आधी मॅथ्स मध्ये सगळ्यांना माहिती मित्रांनो, काय टोटल तुम्हाला 25 चॅप्टर्स असणार आहेत. त्या 25 चॅप्टर पैकी आपल्याला 15 चॅप्टर हे 12th वरती असणार आहे आणि 10 चॅप्टर हे तुम्हाला 11th वरती असणार आहे. मग मित्रांनो, 15 चॅप्टर 12वीचं हे वेटेज जास्त आहे. तर ह्या 15 चॅप्टर पैकी तुमचे 13 चॅप्टर एकदम परफेक्ट असले पाहिजे. बरेच मुलं काय सर्वच्या सर्व करायला जातात आणि एकही परफेक्ट होत नाही. सगळ्यात आधी मित्रांनो, माझ्या 12वीच्या मित्रांनो, काय करायचंय, सगळ्यात आधी तुम्ही काय 13 चॅप्टर एकदम परफेक्ट करून ठेवा. नंतर उरलेल्या 2 चॅप्टरचं काय करायचं ते आपण नंतर बघूया. सगळ्यात आधी रिवाइज बेसिक कॉन्सेप्ट. जे पण सर्व चॅप्टर असतील 12वीचे ते सर्व बेसिक कॉन्सेप्ट आधी रिवाइज करायचंय. जेवढं तुमचं बेसिक कॉन्सेप्ट मित्रांनो क्लिअर असतील तर क्वेश्चन सोडवायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. नंतर प्रायोरिटी. आता प्रायोरिटी बघा, वेटेज नुसार आपल्याला कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे त्याच्यानुसार तुम्ही प्रायोरिटी द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह वरती जास्त क्वेश्चन असणार आहे. डेरिव्हेटिव्ह आले तर इंटिग्रेशन आपल्याला येणार आहे. इंटिग्रेशन वरती जवळजवळ इंटिग्रेशन, इनडेफिनाइट, डेफिनाइट, ऍप्लिकेशन याच्यावरती मित्रांनो जवळजवळ आपल्याला 7 ते 8 क्वेश्चन असणार आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायची, आधी प्रायोरिटी द्यायची. जसं मॅथ्स 1 मध्ये व्हेक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर, 4 ते 5 क्वेश्चन विचारतात. तर मग आपल्याला ही प्रायोरिटी आधी द्यायची आहे की मॅक्झिमम वेटेज वाले आपल्याला आधी टॉपिक कव्हर करून घ्यायचे. नंतर मॅक्झिमम वेटेज टॉपिक झाल्यानंतर इझी चॅप्टर, जसं मॅथमॅटिकल लॉजिक इझी चॅप्टर आहे, मॅट्रायसिस इझी चॅप्टर आहे. तर मित्रांनो, ते आधी व्यवस्थित करून घ्या. नंतर स्मार्ट ट्रिक्स. बघा, एमसीक्यू सोडवताना आपल्याला स्मार्ट ट्रिक्स गरजेचे आहेत मित्रांनो. जसं फॉर एक्झाम्पल, काय बरेच मुलं ऍप्लिकेशन किंवा डेफिनाइट इंटिग्रेशन, बरेच मुलं डेफिनाइट इंटिग्रेशनला स्किप करतात. पण डेफिनाइट इंटिग्रेशन सारखं मित्रांनो सगळ्यात इझी चॅप्टर नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल मित्रांनो, जेव्हा काय आपलं दोघं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सेम असेल मित्रांनो, तर याचं इंटिग्रेशन डायरेक्ट 0 येतं. मग ह्या अशा बेसिक काय ज्या स्मार्ट ट्रिक्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक चॅप्टर मध्ये काय आपल्याला ट्रिक्स अप्लाय करता येईल त्याच्यावरती मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. आणि शेवटी मित्रांनो, आपल्याला इलिमिनेशन टेक्निकचा आपल्याला भरपूर इथे यूज करायचा आहे. इलिमिनेशन टेक्निकने बरेच मित्रांनो आपल्याला काय न येणारे क्वेश्चन देखील आपले काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. आता 50 क्वेश्चन पैकी सगळ्यांनाच 50 क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही आहेत मित्रांनो. तर त्या 50 क्वेश्चन पैकी आपल्याला काय करायचंय, 35 ते 40 क्वेश्चन, 35च पकडूया आपण, 35 क्वेश्चन ज्यांनी एकदम चांगला अभ्यास केलेला आहे, बोर्डाला चांगला अभ्यास केलेला आहे आणि आता ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे त्यांना 35 क्वेश्चन हे सगळ्यांना सॉल्व्ह करता येणार आहेत. आता उरलेले मित्रांनो जे 15 क्वेश्चन्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मित्रांनो, इलिमिनेशन टेक्निकचा यूज करावा लागणार आहे. आणि इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय मित्रांनो, काय 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय एकच आन्सर असणार आहे. बरेच मुलं काय करतात, इलिमिनेशन टेक्निकला आधी राईट आन्सर काय येईल त्याच्यावरती फोकस करतात. तर राईट आन्सर येण्यापेक्षा मित्रांनो रॉंग काय त्याला इलिमिनेट करत चला. जसं आपल्याला हे नकोय तर आपण इलिमिनेट करत जातो ना, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते बरोबर आपल्याला ऑटोमॅटिक भेटतं. तसंच मित्रांनो इथे आपल्याला काय ABCD पैकी, समजा मला कटरीना नकोय, ऐश्वर्या नकोय, ओके, आपल्याला दीपिका पाहिजे, म्हणजे आपण ह्या दोघांना इलिमिनेट केलं ना. तसंच इथे पण मित्रांनो काय जे नकोय ते ऑप्शन इलिमिनेट करा, 100% तुम्हाला काय राईट आन्सर भेटेल. मग सेम इथे आपल्याला पण सेम करायचंय. काय
आपल्याला इलिमिनेशन टेक्निक वापरायचंय. आता इलिमिनेशन टेक्निक मध्ये मित्रांनो जर तुमचा अभ्यास असेल तर 2 ऑप्शन ऑटोमॅटिक इलिमिनेट होणार आहे आणि राहतील फक्त ते 2 ऑप्शन. त्या 2 ऑप्शन मध्ये आपल्याला काय आपली जी कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार आपण बरोबर राईट आन्सर पर्यंत पोहोचणार आहे. मग मित्रांनो जर 100% तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला ह्या 4 स्टेप फॉलो कराव्याच लागतील. जेवढं जर तुम्ही ह्या स्टेप फॉलो केल्या तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. आणि शेवटी टेन्शन घेऊ नका, टार्गेट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच.